नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे बघा प्रॉब्लेम ऑन एजेस, वयाची गणिते। विद्यार्थी मित्रांनो, वयाची गणिते आपण मॅक्झिमम ऑप्शन चेक पद्धतीने सोडवतो, कारण परीक्षेमध्ये आपला वेळ महत्त्वाचा आहे। ऑप्शन चेक पद्धतीमुळे तुमचा वेळ वाचेल परीक्षेमध्ये। ठीक आहे, चला आपण आता सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन, अ मॅन इज 24 इयर्स ओल्डर दॅन हिज सन। एक व्यक्ती त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे। इन 2 years his age will be twice the age of his son. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये त्याचे वय कसे राहील? मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल। द प्रेझेंट एज ऑफ सन इन इयर्स इज। तर मुलाचे आजचे वय आपल्याला शोधायचे आहे। इज इट क्लिअर? ऑप्शन बघा 14, 22, 18 आणि 20। चला आपण आता सुरुवात करूया। बघा ऑप्शन चेक पद्धत, फादर अँड हियर सन। आता बघा पहिला ऑप्शन आहे बघा 14, 14। आता मी जर 14 ऑप्शन गृहीत धरलं, मुलाचं वय 14। आता आपल्याला दिलेलं आहे की वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे। आता मुलाचं वय जर मी गृहीत धरलं 14, तर 14 मध्ये 24 ॲड करा, म्हणजे वडिलांचे वय किती राहणार? 38 वर्ष। 14 मध्ये 24 ॲड केले तर आन्सर काय येणार? 38। मग इथे मी लिहिलं मी 38। इज इट क्लिअर? आता 2 वर्षानंतर मुलाचे वय किती होणार? 16 वर्ष आणि वडिलांचे वय किती होणार? 40 वर्ष। 16 ची डबल आहे का 40? नाही। इथे डबल येत आहे का? नाही येत आहे। आपल्याला दिलेलं ना गणितामध्ये की 2 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल। इथे होत आहे का तसं? नाही। म्हणजे आपण जे ऑप्शन घेतलं आहे 14 ते कसं आहे? मग चुकीचं आहे। आता हे तुम्हाला फास्ट ऑप्शन चेक करावे लागतील। आता आपण एक्सप्लेनेशन देतोय म्हणून हळूहळू घेतोय। ठीक आहे, आता बघा आपण आता दुसरं ऑप्शन चेक करूया। दुसरं ऑप्शन बघा कुठलं आहे? 22। आता असं गृहीत धरूया मुलाचं वय आजचं किती आहे? 22। आता वडील किती वर्षांनी मोठे आहेत मुलापेक्षा? 24 वर्षांनी। मुलाचे आजचे वय जर 22, तर 22 मध्ये 24 ॲड करा, मग वडिलांचे वय किती राहणार? मग 46। इज इट क्लिअर? मुलगा 2 वर्षानंतर किती वर्षाचा होणार? 24 वर्षाचा। वडील 2 वर्षानंतर किती वर्षाचे होतील? 48 वर्षाचे। बघा 24 ची डबल 48 येत आहे, 24 ची डबल इथे येत आहे 48। म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे। कुठला आन्सर बरोबर आहे? 22। Is it clear? Now next question. The sum of ages of 5 children born at interval of 3 years each is 50 years. What is the age of youngest child? Option बघा 4 years, 8 years, 10 years आणि 7 years. मुलं किती आहेत सांगा विद्यार्थी मित्रांनो? 5 मुलं दिलेले आहेत आणि त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 50 वर्ष दिलेली आहे। आणि प्रत्येक मुलांमध्ये किती वर्षाचा फरक आहे? 3-3 वर्षाचा फरक आहे। प्रत्येक 2 मुलांमध्ये 3-3 वर्षाचा फरक आहे। आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। बघा प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की इथे ऑप्शन चेक पद्धत करणे सोयीस्कर राहील। ठीक आहे, बघा आपण आता सुरुवात करूया। बघा पहिला ऑप्शन बघा मी चेक करतोय 4 वर्ष। आता असं गृहीत धरा सर्वात लहान मुलाचे वय 4 वर्ष। आता तुम्हीच सांगा त्याच्यापेक्षा जो मोठा मुलगा आहे त्याचं वय किती असेल? मग 7, कारण दिलेलंच आहे ना गणितामध्ये की प्रत्येक 2 मुलांमध्ये 3-3 वर्षाचं अंतर आहे। पहिल्या सर्वात लहान मुलाचं वय जर मी गृहीत धरतोय 4, तर त्याच्यापेक्षा मोठा जो असेल त्याचं वय किती राहणार? 7। आता त्याच्यापेक्षा मोठा जो आहे किती वर्ष राहणार? त्याचं वय 10। आता 10 मध्ये आणखी 3 ॲड करा, इथे किती राहणार? मग 13। आता 13 मध्ये आणखी 3 ॲड करा, 16। बघा हे 5 मुलांच्या वय शोधलं आपण। आता यांची पटकन टोटल करा, सम करा। 4 आणि 7 11, 11 आणि 10 21, 21 आणि 13 34, 34 आणि 16 50। अरे 50 आली इथे बेरीज। म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं आपलं ऑप्शन पहिलं ऑप्शन जे आहे 4 ते अगदी बरोबर आहे। 4 इज द करेक्ट आन्सर। द एज ऑफ यंगेस्ट चाइल्ड इज 4 years. सर्वात लहान मुलाचे वय किती? 4 वर्ष। इज इट क्लिअर? नाउ नेक्स्ट क्वेश्चन, द सम ऑफ एजेस ऑफ फादर अँड सन इज 45 years. 5 years ago, the product of their ages was 34. The ages of son and father respectively. First option is 738. Second option is 639. Third option 936 and last one 1134. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम सुद्धा आपण ऑप्शन चेक पद्धतीने सोडवूया। बघा पहिला ऑप्शन आहे दिलेला आपल्याला 7 आणि 38। यस सन, एफ फादर। आता पहिला ऑप्शन मी चेक करतोय 7 आणि 38। असं गृहीत धरतोय आपण मुलाचे आजचे वय 7 आणि वडिलांचे आजचे वय 38। बघा इथे
दोघांच्या वयाची बेरीज 45 येत आहे, पण 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार 34 यायला पाहिजे, ही आपल्याला कंडिशन दिलेली आहे ना. बघा आता वडिलांचे आजचे वय जर तुम्ही 38 घेतलं तर 5 वर्षापूर्वी वडील किती वर्षाचे होते? 33. 5 वर्षापूर्वी मुलाचे वय काय होते मग? 2. 33 आणि 2चा गुणाकार किती येतो? 66. आपल्याला दिलेला आहे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार 34 यायला पाहिजे, म्हणजे हे ऑप्शन कसं आहे मग? चुकीचं आहे. इज इट क्लिअर? नाउ वी विल चेक द सेकंड ऑप्शन 6 and 39. आता तुम्हीच सांगा, वडिलांचे आजचे वय जर 39, 5 वर्षापूर्वी वडील किती वर्षाचे होते? 34. आणि मुलाचं आजचं वय जर 6, 5 वर्षापूर्वी मुलगा किती वयाचा होता? 1 वर्षाचा. 34 आणि 1चा गुणाकार किती येतोय? 34 एक 34. आपल्याला दिलेलं आहे की 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार 34 यायला पाहिजे. बघा इथे 5 वर्षापूर्वीच्या वयाचा गुणाकार 34 येत आहे, म्हणजे तुम्ही जे ऑप्शन निवडलेलं आहे 6 आणि 39 ते अगदी बरोबर आहे. 6, 39 इज द करेक्ट ऑप्शन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Sunita's age is 1/3 times of mother's age. The sum of their ages is 48 years. Then find the age of mother. ऑप्शन दिलेले आहेत बघा 24, 36, 32 आणि 40. बघा सुनीताचे वय कसे आहे? आईच्या वयाच्या 1/3 पट आहे. सुनीताचे वय आईच्या वयाच्या 1/3 पट आहे आणि दोघींच्या वयाची बेरीज किती यायला पाहिजे? 48 वर्ष यायला पाहिजे आणि आईचे वय विचारलेले आहे आणि ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा आपण आता कसं करूया? ऑप्शन चेक पद्धतीने एकदम फास्ट करूया. बघा सुनीता आणि यम मदर. आता मी असं गृहीत धरतोय की आईचे वय जर 24, आता तुम्हीच सांगा, आपल्याला दिलेलं आहे की सुनीताचे वय आईच्या वयाच्या 1/3 पट आहे. आता तुम्हीच सांगा 24ला 3 भागा, मग 24ला 3 भागाल तर सुनीताचं वय किती राहील मग? 8. पण 24 आणि 8 किती होतात? 32. आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे दोघींच्या वयाची बेरीज 48, म्हणजे हे ऑप्शन कसं आहे मग? चुकीचं आहे. आता पटकन ऑप्शन चेक करूया. दुसरं 36. आता आईचं वय जर गृहीत धरताय तुम्ही 36, सुनीताचं वय 1/3 पट, आईच्या वयाच्या 1/3 पट, याला 3 भागा मग, म्हणजे सुनीताचं वय किती राहील मग? 12. 12 आणि 36 किती होतात? 48. बघा आपल्याला दिलेलंच आहे प्रॉब्लेममध्ये की दोघींच्या वयाची बेरीज 48. बघा मॅच होत आहे कंडिशन, म्हणजे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे 36. इज इट क्लिअर? 36 इज द करेक्ट आन्सर.